Good morning, all of you. Let's start today's lecture. Based on the theories and changing context of social work practice. Some amount of discussion we had in previous lecture. So remaining part we will continue today. If you have any questions or queries regarding previous lectures, you can ask me first. Otherwise, I will go ahead with further discussion. Do you have any queries or questions regarding previous lectures? Any term or any concept which is not understood by you? So I will repeat it. No? चलो. Please note down theories and changing context of social work practice. जे ऑलरेडी तुम्ही नोट डाऊन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये theories used in social work practice, challenges, changing context आणि emerging perspective. हे थोडंसं बुलेट पॉइंट्स तुम्हाला सांगितले होते. ह्याच्यामध्ये प्रॉस्पेक्ट फॉर प्रोफेशनल सोशल वर्क, वर्कर्स इन डेव्हलपमेंट सर्व्हिस आणि सोशल वर्क प्रॅक्टिस इन व्हेरियस सेटिंग मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलं. त्याच्याच मध्ये मी थेरी या बेसिक नेसेसिटीज आहे कुठलंही फॅक्ट इस्टॅब्लिश करण्यासाठीचं आणि जनरल स्टेटमेंट पण इथं केल्या जातं. पण कशाविषयीचं जनरल स्टेटमेंट केलं जातं तर जे वास्तविक जग आहे त्याच्याविषयीचं जे आवश्यक आहे ट्रूथ त्यासाठी जे सपोर्ट करतात ॲज अ एव्हिडन्स म्हणून थ्रूआउट लॉजिकल आणि सायंटिफिक मेथड्स वापरून. ठीक आहे. आता ह्या ज्या थेरीज आहे ह्या अफेक्ट करतात सोशल वर्क प्रॅक्टिसला ग्रेट एक्सटेंट ह्याच्यामध्ये आणि हे प्रेझेंट फॉर्म गेन करण्यासाठी सुद्धा हेल्प करतात. आता ह्याच्यामध्ये मी दोन नावं तुम्हाला सांगितलं होतं की ब्रूसेथ हायर आणि सायमन. ब्रूसेथ हायर हे अगेन्स्ट थेरी आहे. त्यांचं थोडंसं निगेटिव्ह मत आहे की ते म्हणतात की जे एज्युकेटर असतात शिकवणारे ते खूप चांगल्या पद्धतीने थेरी शिकवत नाही म्हणून ते ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये परफेक्ट होत नाही म्हणून वेस्ट ऑफ टाइम आहे थेरी शिकण्यात असं त्यांनी म्हटलंय. पण इन कॉन्ट्रास्ट सायमननी म्हटलेलं आहे की आपण इन्सिस्ट केलं पाहिजे क्रुशियल पार्ट आहे सोशल वर्क प्रॅक्टिशनर करिता थेरी शिकणं आणि शिकवणं. का तर ते आपण स्कूलमध्ये डिरेक्ट इम्प्लिमेंट करतो. कारण ह्या ज्या थेरी आहे ह्या सर्व करतात एक जे अँकरिंग फ्रेम आहे प्रॅक्टिसचं त्याला कन्सेप्च्युअल एक फ्रेमवर्क आपल्याला देतात, एक स्क्रीन देतात केस असेसमेंटसाठी नेमकं कॅज्युअल एक्सप्लेनेशन काय आहे केसचं किंवा प्रॉब्लेम्सचं त्याच्यासाठी इंटरव्हेन्शनचे प्लॅन. कारण थेरीचं बेस असलं आपल्याला तर त्यानुसार आपण आपले इंटरव्हेन्शनचे प्लॅन करायचे की नेमका आपल्या कुठल्या कामामुळे आपल्या क्लायंटला फायदा होईल. प्लॅनिंग आणि आउटकम इव्हॅल्युएशन सुद्धा असतं. कन्सेप्ट अँड डेफिनेशन थेरीच्या मी सांगितल्या होत्या. ह्याच्यामध्ये चार कन्सेप्ट मी सांगितलं होता. पहिली ती कन्सेप्ट, फॅक्ट, हायपोथेसिस आणि प्रिन्सिपल. ह्याचा देखील भाग आपला कंप्लीट झाला होता. नाव डेफिनेशन्स ऑफ थेरी भाग आपल्याला सुरू करायचा. मी आहे तशा डेफिनेशन सांगेल तुम्हाला लिहून घ्यायचे. ठीक आहे. आहे तशा डेफिनेशन आपल्याला काय सांगितलं ते सुद्धा अकॉर्डिंग टू according to Peabody, PRI, Paley, SEWR, and Mayer, MEYER. लिहा. बघा.
1969 साली. त्यामध्ये ते म्हणतात लिहून घ्या, आहे तशी डेफिनेशन लिहा, कारण नंतर तुम्हाला कळणार नाही की नेमकं या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय. लिहा. Theory consists of an थोडासा थेरोटिकल पार्ट आहे, आपल्याला जास्तीत जास्त नोट डाऊन करून घ्यायचं. Theory consists of an interlocking set of hypotheses that are logically related. It related and it seeks to explain the interrelation among empirical generalization. Empirical generalization. According to Tripodi, Phelan and Mayer, theory consists of an interlocking set of hypotheses that are logically related. It and it seeks to explain the interrelation among empirical generalization. तर ट्रिपोडी, फेलिन आणि मेयर यांनी 1969 साली जी डेफिनेशन केली त्याच्यानुसार त्यांच्या मते हे जे थेरीज आहे ह्या थेरीज मध्ये लॉजिकल तार्किकरित्या जे रिलेटेड गृहीतक आहे त्याच्याशी संबंधित जे हायपोथेसिस आहे त्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध असतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तोच परस्पर संबंध अनुभवजन्य सामान्यीकरण जे असतं त्याच्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं कोण करतं? कशाची डेफिनेशन शिकतोय आपण? हॅलो, नेक्स्ट लिहा. According to Lipset, Lipset. According to Lipset, Lipset. 1993. लिहा. Theory is a framework of theory is a framework of interconnected concepts दिलं. That gives meaning and explanation to relevant events and support new insights and problem solving efforts. बोर्डवर दिसतंय, स्पेलिंग सांगू. Explanation, Explanation. Explanation. Insight, Insights. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग एफर्ट. ठीक आहे. आता ह्या डेफिनेशन मध्ये बघा काय म्हटलं आहे. लिप्सेयन, LIPSEY, हे जे अभ्यासक आहे ह्यांनी थेरीची डेफिनेशन 1993 साली केली. त्या डेफिनेशन नुसार थेरी
सिद्धांत ह्या परस्पर संबंधित संकल्पना आहे. अगेन तेच म्हटलेलं आहे. त्याची चौकट आहे जी संबंधित घटना म्हणजे त्याच्याशी रिलेटेड ज्या काही घटना घडतात त्या घटनेला अर्थ आणि स्पष्टीकरण देण्याचं काम ह्या थेअरी करतात. आणि नवीन जी इन्साइट आहे ज्याला आपण म्हणतो अंतर्दृष्टी ती आणि समस्या त्या सोडवण्याच्या प्रयत्नांना ही थेअरी समर्थन देते, कॉपरेट करते. ठीक आहे. सपोज अशी साधी सोपी डेफिनेशन लिप्से यांनी केलेली आहे. तिसरी डेफिनेशन लिहा. अकॉर्डिंग टू टॉल्सन, TOLSON. नेक्स्ट कॉमा घेऊन लिहा. रीड, REID. and Garvin, GARVIN. टॉल्सन, रीड अँड गार्विन 3 लोकांनी मिळून थेअरीची डेफिनेशन दिली आहे. वर्ष आहे 1994, 1994. ठीक आहे. लिहा. Theories are a set of concepts. Theories are a set of concepts. And construct that describe and explain natural phenomena. Phenomena, PHENOMENA. फिनॉमिना म्हणजे काय? एक पर्टिक्युलर विषय. Theories are a set of concepts and constructs that describe and explain natural phenomena. म्हणजे स्पष्टीकरण देणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्याचा आणि रचनांचा संच आहे सिद्धांत. पण सिद्धांत हे कशाचं वर्णन करतं? तर ज्या काही नैसर्गिक घटना आहेत त्या नैसर्गिक घटनांचं वर्णन आणि स्पष्टीकरण देणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्याचा आणि रचनांचा संच आहे. इथे नंतर गोष्ट कुठली लक्षात ठेवायची आहे? तर नैसर्गिक घटनांचे वर्णन आणि स्पष्टीकरण एवढंच लक्षात ठेवा. आता तुम्ही काय करायचं ना, बुलेट पॉइंट सगळ्यात आधी अंडरलाईन करायचं. आता फॉर एक्झाम्पल ही डेफिनेशन आत्ताच मी सांगितली, टॉल्सन, रीड आणि गार्विन. ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काय काय वाटतं महत्वाचे शब्द? सेट ऑफ कन्सेप्ट अँड कन्सेप्ट. काय करतात? डिस्क्राईब करतात, एक्सप्लेन करतात. कशाला? नॅचरल. जर तुम्ही वाचताना तुमच्या वहीमध्ये असं थोडंसं काही लिहिलं किंवा गोल केलं चौकन केलं तर ते तुमच्या लक्षात येईल. सेंटेन्स लक्षात राहणं पॉसिबलच नाहीये, कुणालाच नाहीये. खूप सारा आपला अभ्यासक्रम आहे म्हणून काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. ही झाली तिसरी. नेक्स्ट लिहा. अकॉर्डिंग टू टर्नर, 1996. According to Turner, 1996.
appropriate to a particular discipline. Theory is a model of reality appropriate to a particular discipline. है So, such a model helps us to understand what is, comma, what is possible, and how to achieve the possible. So, ही सोपी because जर नाही केलं तरी ही डेफिनेशन ही सोपी डेफिनेशन आहे. थेअरीला काय म्हटलंय त्यांनी तर हे एक मॉडेल आहे. कशाचं मॉडेल आहे तर वास्तवाचं रियालिटीचं जे की एकदम विशिष्ट विषयासाठी योग्य आहे पर्टिक्युलर आहे अप्रोप्रिएट आहे असं स्पेसिफिक आहे असं म्हटलेलं आहे. आता असं जर मॉडेल आहे तर ते आपल्याला काय आहे नेमकं ते काय आहे त्यामध्ये नेमकं काय शक्य आहे कसं शक्य आहे हे समजून घेण्यासाठी ही डेफिनेशन मदत करते थेअरीची. ठीक आहे अशी डेफिनेशन टर्नर यांनी केलेली आहे. पाचवे डेफिनेशन लिहा अकॉर्डिंग टू बार्कर 1999 1999 लिहा. According to Barker 1999 लिहा theory is a group of related hypotheses. Theory is a group of related hypotheses, concepts and constructs based on facts and observations that attempt to explain a particular phenomenon. According to Barker 1999, theory is a group of related hypotheses, concepts and constructs based on facts and observations that attempt to explain a particular phenomenon. काय म्हटलं तर थेरी अगेन हा संच आहे जे संबंधित गृहीतक आहे त्याचा वेगवेगळ्या संकल्पनाचा आणि कन्स्ट्रक्ट म्हणजे रचनांचा समूह जो समूह म्हणजे हा जो समूह आहे तो समूह तथ्य आणि निरीक्षणांवर आधारित आहे आणि हाच समूह विशिष्ट घटनेचं स्पष्टीकरण देण्याचा देखील प्रयत्न करतो. ठीक आहे. नेक्स्ट अकॉर्डिंग टू थायर 2011 ब्रूस ए थायर माहितीये ना जे विरोधात बोलले थेरीच्या ते ब्रूस ए थायर THYER 2001 ब्रूस
2001. ठीक आहे, लिहा छोटीशी डेफिनेशन. Theories are attempt to retrospectively explain and to prospectively predict. That next definition, according to Kendall, Adler, Cargan and Balanchine. स्पेलिंग सांगते, लिहा KENDALL KENDALL Kendall, Adler ADLER Adler, Cargan CARGAN Cargan, Balanchine BALLANCHINE. According to Kendall, Adler, Cargan and Balanchine 2008. लिहा definition. Theory is a set of logically interrelated statements that attempt to describe, explain and in bracket लिहा occasionally OCA occasionally in bracket predict social events. Predict social events. Theory is a set of logically interrelated statements and attempts to describe, explain and occasionally predict social events. आता ही डेफिनेशन आहे की तुम्ही मला एक्सप्लेन करून सांगा काय या डेफिनेशन मध्ये सांगितलं, कारण काय तर ही डेफिनेशन आतापर्यंत ज्या 4-5 डेफिनेशन आता आपण शिकलो त्या प्रत्येक डेफिनेशनचा एक एक शब्द ह्या डेफिनेशन मध्ये आहे. सांगा मला येस एक्सप्लेन करणं म्हणजे काय, स्पष्टीकरण बरोबर. थेरी म्हणजे काय, सिद्धांत. सेट ऑफ लॉजिकली इंटररिलेटेड स्टेटमेंट्स म्हणजे काय, सेट म्हणजे संच कशाचा, तर तार्किक दृष्ट्या जे संबंधित स्टेटमेंट्स आहेत त्याचा. म्हणजे तार्किक दृष्ट्या जे संबंधित आहे किंवा परस्पर संबंधित इंटर रिलेटेड म्हटलं असे जे विधान आहे, असे जे स्टेटमेंट त्याचा एक संच आहे तो सामाजिक घटनांचं वर्णन करतो. पण इथे म्हटलंय ओकेजनली अधून मधून किंवा पर्टिक्युलर त्या ओकेजनला त्या दिवसाला धरून स्पष्टीकरण देतं आणि अंदाज लावण्याचा देखील प्रयत्न करतो. आता 7 डेफिनेशन तुम्ही लिहून घेतलेत. ह्या 7 डेफिनेशन ज्या आहेत ह्या फक्त थेअरीच्या आहेत, सोशल वर्क थेअरीच्या नाही. आपण डिटेलमध्ये शिकतोय ना, ह्या फक्त थेअरीच्या डेफिनेशन आहे, सोशल वर्क थेअरीच्या नाही. आता आपल्याला अजून डेफिनेशनचा अभ्यास करायचा आहे, त्या आहेत डेफिनेशन ऑफ अँड कन्सेप्ट अँड ऑफ सोशल वर्क थेअरी. लिहा थोडं
थोडंसं मी आधीच सांगितलं होतं, हा पार्ट खूप बोरिंग आहे शिकायला. लक्षात ठेवायला तुम्हाला थोडंसं पेशन्स आणि ऐकून घेण्याची मानसिकता असली पाहिजे. पण ही मानसिकता कधी डेव्हलप होईल तर जेव्हा तुम्ही साईड बाय साईड लिहत राहाल त्यावेळी. लिहा लिहा कन्सेप्ट संकल्पना ब्रॉड रेंजच्या ज्या थेरीज आहेत त्याचा वापर करतो. कारण काय तर आपल्या सोशल वर्क प्रोफेशनच्या बॅकग्राऊंडच आहे की वेगवेगळ्या डिसिप्लिनच्या थोड्या थोड्या भागातून आपलं सोशल वर्क प्रोफेशन तयार झालं. वेगवेगळ्या डिसिप्लिनचं तुम्हाला आधी सांगितलं होतं, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स, पेरेंटॉलॉजी, एन्थ्रोपोलॉजी, बायोलॉजी, सायन्स, आज सगळंच होतं. ठीक आहे, डिसिप्लिन्स अँड प्रोफेशन म्हणजे वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आणि प्रोफेशन्स मधनं ब्रॉड रेंजच्या थेरीज आपण आपल्या ह्याच्यात घेऊन ते घेतल्या. जसं मी म्हटलं की पेरेंटॉलॉजी, सोशियोलॉजी, सायको इकॉनॉमिक्स एक्सेट्रा. जनरली तिथे दोन मेजर टर्म्स वापरल्या गेल्या आहेत डिस्क्राईब करण्यासाठी. काय डिस्क्राईब करायच्या तर थेरी सोशल वर्क प्रोफेशन. त्यातलं पहिलं आहे ह्युमन बिहेवियर इन द सोशल इन्व्हायरमेंट. लिहून घ्या HBSE. 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 Behaviors in the social environment. Behavior in the social environment. HBSEचं फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारलं जातं, ते लिहून घ्या. ह्युमन बिहेवियर. H for human, B for behavior, S for social आणि E for environment. HBSEचं फुल फॉर्म आहे ह्युमन बिहेवियर सोशल ह्युमन बिहेवियर इन द सोशल एन्व्हायरमेंट. लिहून म्हणजे आपण ज्या दोन प्रमुख संज्ञा वापरतो त्या कन्सेप्ट वापरतो त्या काय आहे तर पहिला आहे की सामाजिक पर्यावरणातील मानवी वर्तन समजून घेणं. त्यासाठी सिद्धांत आणि सराव सिद्धांत ह्या दोन कन्सेप्ट आहेत. एक नाव लिहून घ्या कॉनोली अँड हार्म. CONNOLLY. CONNOLLY. Connolly and Harm. HARMS.
काय म्हणतात, त्यांनी क्लॅरिफाय केलं आहे HBSCच्या ज्या थेरीज आहेत ह्या इन्क्लूड असल्या पाहिजे थेरीज मध्ये इनर वर्ल्ड आंतरिक जे जग आहे त्याचा. फॉर एक्झाम्पल सायकोडायनामिक अप्रोचेस वापरू ॲज वेल ॲज ह्या ज्या थेरीज आहे आउटर वर्ल्डच्या, ते दोन आहेत, इनर आणि आउटर. इनर मध्ये काय आहे, सायकोडायनामिक, ठीक आहे. आणि आउटर मध्ये काय आहे, तर स्ट्रक्चरल इनइक्वालिटी. स्ट्रक्चरल इनइक्वालिटी, ठीक आहे. आता हे दोन लक्षात ठेवायचे की कर्नोली आणि हार्म ह्या व्यक्तीने जे डिस्क्राईब केलंय ते काय केलंय किंवा क्लॅरिफाय केलंय ते काय आहे, ते HBSC थेरीज ज्या आहे ह्या इन्क्लूड असल्या पाहिजे ह्याच्यामध्ये थेरी इनर वर्ल्डच्या, ज्याच्यामध्ये सायकोडायनॅमिक्स अप्रोचेस आहे, ॲज वेल ॲज थेरीज ऑफ आउटर वर्ल्ड, फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चरल इनइक्वालिटी. आता ह्या ज्या प्रॅक्टिस थेरीज आहे, जर दुसऱ्या शब्दात किंवा दुसऱ्या ह्याच्याने आपण बघितल्या तर मेनली ह्या कशावर फोकस करतात, की कशा प्रकारे कन्सेप्च्युअल थेरीज ह्या इन्फॉर्म करतात इम्पेरिकल प्रॅक्टिसेसला. इम्पेरिकल म्हणजे जे तथ्य, जे खरं आहे तो. आता प्रॅक्टिस थेरीज ज्या आहे लाईक नॉलेज अबाउट क्लायंट प्रॉब्लेम. प्रॅक्टिस थेरी म्हणजे काय, जेव्हा आपण क्लायंटची माहिती घेत असतो त्यातनं आपल्याला त्याची समस्या काय आहे तो स्वतः सांगत असतो आणि त्यातनं आपल्याला ती कळते, आपण नोट डाऊन करत असतो, ती समजून घेत असतो. ह्याला काय म्हटलं आहे, तर मेनली फोकस ऑन हाऊ द कन्सेप्च्युअल थेरीज कॅन इन्फॉर्म इम्पेरिकल प्रॅक्टिसेस. प्रॅक्टिस थेरीज लाईक नॉलेज अबाउट द क्लायंट प्रॉब्लेम, जे नॉलेज ज्ञान कशाविषयीचं, क्लायंटच्या समस्येचा आणि त्याचा कॉन्टेक्स्ट ऑफ नॉलेज काय, कशाविषयी, प्रोफेशनल इंटरव्हेन्शन विषयी. एवढं त्यांनी सांगितलं. आता जेव्हा आपण रिव्ह्यू करतो लिटरेचरचा, त्या आफ्टर रिव्ह्यूइंग द लिटरेचर हे आपल्याला स्पष्ट होतंय की तिकडे कुठलंही असं क्लिअर सेपरेशन नाहीये HBSC थेरीज मधलं आणि प्रॅक्टिस थेरीज सेपरेट नाहीये असं इथं स्पष्ट होतं खूप अभ्यास केल्यानंतर किंवा खूप साऱ्या संदर्भ साहित्याचा अभ्यास केल्यानंतर. आता ह्या ज्या दोन टाईप ऑफ थेरीज आहेत ज्या इंटरलॉक करतात आणि ओव्हरलॅप सुद्धा करतात. खूप सारे डेफिनेशन्स आहे सोशल वर्क मध्ये थेरीच्या ज्या ऑफनली इन्क्लूड करतात काही कार्य, सम फंक्शन कशाचे, सोशल वर्कचे, जे की प्रोव्हाइड करतात मेन डिफरन्स कशामधला, डेफिनेशन्स आणि थेरी मधला, जो जनरल डेफिनेशन ऑफ थेरी सोशल वर्क. ठीक आहे, ही झाली कन्सेप्ट सोशल वर्क थेरी. आता सोशल वर्क जेव्हा आपण म्हणतो ना तर प्रत्येक गोष्ट आपली इंटरव्हेन्शनची संबंधित असते. म्हणजे सोशल वर्क कशासाठी आहे, लोकांना मदत करण्यासाठी. लोकांना मदत तुम्ही कशी करता, तर वेगवेगळे इंटरव्हेन्शन प्लॅन बनवून सगळा स्टडी करून तुम्ही ती मदत करत असता. ठीक आहे. आता तुम्हाला एक डेफिनेशन इथे दिसते, ती लिहून घ्यायची आहे. चांगला तुम्ही लिहून घ्या, एक्सप्लेन करून दिसतंय बोर्डवर. असिस्टंट प्रोफेसर होणार तर तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नुसतं परीक्षा देणं किंवा क्लास करणं आपला मोठो आहे का, नाही. आपल्याला त्यातलं ज्ञान असलं पाहिजे, आपल्याला त्या ऍक्टिव्हिटीज यायला पाहिजे. ठीक आहे, सांगा काय म्हटलेत सायमन, काय म्हटलेत हायर. सोपं आहे, एकदम सोपं. सायमनने जी 1994 साली केली की प्रॅक्टिस थेरी मीन्स नॉलेज अबाउट अँड आयडेंटिफाईड प्रॉब्लेम, नॉलेज अबाउट कन्सेप्च्युअल फॉर्म. आपण सोशल वर्क थेरी शिकतोय, त्याच्या डेफिनेशन शिकतोय. म्हणून मी तुम्हाला आधी पण सांगितलं विथ नॉलेज अबाउट अँड इंटरव्हेन्शन. सोशल वर्क मध्ये इंटरव्हेन्शन हा शब्द अजिबात विसरायचा नाही. झोपेत सुद्धा तो तुम्हाला कोणी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता इंटरव्हेन्शन विथ व्हॉट, तर कन्सेप्च्युअल फॉर्मॅट, म्हणजे जे काही संकल्पना आहे किंवा ज्या काही कन्सेप्च्युअलायझेशन आहे त्याच्यासोबत त्याचा फॉर्मॅट असतो जो की ओरिएंटेड असतो कशाच्या प्रती,
ऍक्शन आणि रुटेड, तुमची कृती आहे जी काही रुजलेली आहे प्रिव्हियस रिसर्च मध्ये ती. म्हणजे काय, तर हा जो सराव सिद्धांत ओळखला जातो, तर ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या ज्ञानाशी आणि त्यांच्या संदर्भाविषयीच्या ज्ञानाशी एक वैचारिक स्वरूप इथं म्हटलेलं आहे, आणि त्या वैचारिक स्वरूपाच्या जो हस्तक्षेप आहे म्हणजे इंटरव्हेन्शन आहे त्याच्याविषयीच्या ज्ञानाची जोड त्याची केली आहे, जी की कृतीशील आहे, कृती आहे, जी केंद्रित आहे आणि पूर्वीच्या संशोधनात त्याचं मूळ आहे. म्हणजे प्रिव्हियस काही संशोधन झाली, रिसर्च झाले आहे किंवा आधी काही ऍक्शन घेतल्या त्याची जी जोड आहे असं म्हटलं आहे सायमन. सायमन तर नेहमी थेअरीच्या बाजूनेच बोलला, त्याची चर्चा. आता सेकंड डेफिनेशन अकॉर्डिंग टू थायर, हे नुसतेच थायर नाहीये, हे ब्रूस ए थायर आहे बरं का. HBAC theory is pertinent to explaining and predicting various aspects of human behavior. तर ह्या ज्या थिअरीज आहेत ह्या मानवी वर्तनाचे जे विविध पैलू आहेत है ना, त्या विविध पैलूंचं स्पष्टीकरण आणि भविष्यवाणी करण्याचे संबंधित आहे असं थायरने डेफिनेशन केले. तिसरी डेफिनेशन लिहा, दोन तर तुम्ही लिहून घेतलात ना, झालंय ना सगळ्यांचं लिहून. तिसरी लिहा, अकॉर्डिंग टू ग्रीन. According to Green, GREENE. According to Green, GREENE. GREENE 2008. According to Green 2008, this theory helps social workers to explain why people behave as they do. According to Green 2008, theories help social workers to explain why people behave as they do, comma, to better understand to better understand how the environment affects behavior, comma, to guide their interventions and to predict what is likely to be the result of a particular social work intervention. A particular social work intervention.
According to Green 2008, theories help social workers to explain why people behave as they do, to better understand how the environment affects behavior, to build their intervention and to predict what is likely to be the result of a particular social work intervention. म्हणजे काय, तर जे काही सामाजिक कार्याचा हस्तक्षेप आहे त्याच्यामुळे नेमकं काय परिणाम होण्याची शक्यता आहे हे सांगण्यासाठी सिद्धांतांनी समाज कार्यकर्त्यांना मदत केली आहे, म्हणजे मदतशीर आहे. पण काय, तर लोक ज्या पद्धतीने वागतात त्या वागण्याचं कारण काय नेमकं हे समजून घेण्यासाठी जे त्याचं वातावरण आहे त्या व्यक्तीचं, त्याला आपण पर्यावरण म्हटलं, म्हणजे परिस्थिती आहे, त्या पर्यावरणाचा त्या परिस्थितीचा माणसाच्या वर्तनावर कसा परिणाम होतो हे अजून चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आपल्याला थेअरी मदत करतात सोशल वर्क इंटरव्हेन्शन करून. नेक्स्ट डेफिनेशन लिहा चौथी. According to Toland, Towland, according to Toland, Towland, 2009. According to Toland, Towland, 2009. छोटीशी डेफिनेशन आहे, लिहून घ्या. A theory helps to explain a situation. A theory helps to explain a situation and perhaps how it came out. Came about. ठीक आहे. तिथे ती साधी सोपी डेफिनेशन आहे की सिद्धांताची जी म्हणजे एक सिद्धांताची जी परिस्थिती आहे कदाचित ती कशी आली हे स्पष्ट करण्यासाठी थेरी मदत करते अशी डेफिनेशन टोलन यांनी केलेली आहे. नेक्स्ट लिहा अकॉर्डिंग टू होवे, HOWE. HOWE अकॉर्डिंग टू होवे 2009. HOWE according to Howe 2009. Theories are particular ways of making sense. Theories are particular ways of making sense. They help social workers see regularity and similar patterns in the model of practice. आता बघा हे काय म्हणतात, तर हे ज्या थेरीज आहेत ह्या अतिशय मिनिंगफुल बनवण्यासाठी, अर्थपूर्ण बनवण्यासाठी, काय अर्थपूर्ण बनवण्याचे आहे, तर जे काही आपले मार्ग आहे कामाचे ते पर्टिक्युलर असावे, ते पर्टिक्युलर बनवण्यासाठी थेरीज कार्यकर्ते जे आहेत त्यांचा अभ्यासाचा मोठा गोंधळ आहे, कारण खूप अभ्यास आहे, खूप अभ्यास. अभ्यासाच्या गोंधळात देखील नियमितता आणणे, रेग्युलरिटी आणणे आणि जे काही परिचित किंवा माहीत असणारे जे नमुने ते पाहण्यास सुद्धा मदत करतात. काही वेगवेगळे
नेक्स्ट लिहा अकॉर्डिंग टू बॅबी अँड रुबी 2010 BABBIE बॅबी अँड रुबिन. Theory is a systematic set of theory is a systematic set of interrelated statements intended to explain some aspect of social life our sense of how people conduct and find meaning in their daily lives. ते काय म्हणतात theory is a systematic set of interrelated statements intended to explain some aspects of social life including our sense of how people conduct and find meaning in their daily lives. त्यांचं म्हणजे लोकांचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अर्थ कसा ह्या थेरीचा वर्तवतात किंवा काही जे विशिष्ट पैलू आहेत ते स्पष्ट करण्यासाठी सामाजिक जीवनात इथे वापरले जातात. अर्थ कसा शोधतात याविषयीची जी काही आपली भावना आहे ती आपली भावना अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशानं जे काही इंटर रिलेटेड विधान आहे स्टेटमेंट्स आहेत एक पद्धतशीर त्याचा हा संच आहे असं म्हटलेलं जाते. आपल्या डेफिनेशन्सचा भाग इथे संपला. आपण कन्सेप्ट ऑफ थिअरी आणि डेफिनेशन हे झालं आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट अँड डेफिनेशन्स ऑफ सोशल वर्क थिअरी हा पार्ट आज आपण कंप्लीट केलेला आहे. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? पुढचा पॉइंट लिहा. आयडेंटिफिकेशन द रोल ऑफ सोशल वर्क थिअरी इन प्रॅक्टिस. Identification the role of social work theory in practice. The role of social work theory in practice. लिहिलं?
आता बघा, ॲज अ रोल जो आहे थेअरीचा प्रॅक्टिसमध्ये हा कंटिन्यू आहे, जे निरंतर आहे. कशासाठी? तर जे सुरू असणारे डिस्कशन्स आहे आपल्या प्रोफेशन विषयीचे त्याच्यासाठी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दोन मेजर कॅम्प्स आहे, त्या डायलॉगमध्ये थेअरी एज्युकेशनच्या या प्रॅक्टिसमध्ये पण आहे. एक जो कॅम्प आहे तो इन्सिस्ट करतो थेअरी फ्री इन प्रॅक्टिस, आणि दुसरा जो फॉर्म आहे तो एम्फसाइज करतो थेअरी इन प्रॅक्टिस. दोन, की प्रॅक्टिसमध्ये काम करत असताना थेअरी असावी आणि थेअरी नसावी. ठीक आहे. आता ह्या ज्या थेअरी आहे, फ्री कॅम्प एलिमिनेट करतो रोल ऑफ सोशल वर्क थेअरीचा प्रॅक्टिसमध्ये. हायर मी जसं म्हटलेलं आहे की मोस्ट इटिओलॉजिकल ज्या थेअरीज आहे आणि इंटरव्हेन्शनच्या थेअरीज आहे ह्या चुकीच्या आहेत, चुकीच्या पद्धतीने शिकवल्या जातात. सो इट इज नायदर इसेन्शियल ऑर नेसेसरी, म्हणजे ते आवश्यक पण नाही, म्हणजे एटिओलॉजिकल जे काही सिद्धांत आहे त्याचे हस्तक्षेप जे आहे सिद्धांत चुकीचे म्हणून सराव करण्यासाठी आवश्यक पण नाही आणि अपरिहार्यपणे इष्ट देखील नाही असं त्यांनी म्हटलं. थेरॉटिकल रिझन्स करिता, प्रॅक्टिशनर्स करिता रॅशनल फॉर प्रॅक्टिस ऑफ डिसिजन, म्हणजे जे काही डिसिजन मेकिंग आहे प्रॅक्टिस आहे त्यामध्ये काहीही आवश्यकता नाही आहे थेअरीची असं थायरोने म्हटलेलं आहे, जे ऑलरेडी आपण शिकलो. कॉन्ट्रास्टमध्ये थेअरी ड्रिव्हन कॅम्प एम्फसाइज करतं इनडिस्पेन्सेबल रोल ऑफ सोशल वर्करच्या प्रोफेशनला. हे कोणी म्हटलेलं आहे? तर सायमन यांनी ऑलरेडी म्हटलं. याच्यामध्ये अजून एक नाव लिहून घ्या थेअरी फॉर प्रॅक्टिस, ह्युसेन अँड सायर. HUISE, ह्युसेन अँड सायर. सायर SYERS. कसा विचार करतात तर सोशल वर्कचं हे जे शिक्षण आहे ते रेस्ट ऑन द अझम्पशन, जी गृहितके आहे त्याच्यावर, जे कम्पिटंट आहे सोशल वर्क प्रॅक्टिस करिता, आणि ते ग्राउंडेड सुद्धा आहे. कशामध्ये? तर इंटेन्शनल यूज जो आहे थेअरीचा प्रॅक्टिसमध्ये ते ग्राउंडेड आहे. बरोबर, जे इन्फॉर्म करतं थेअरीच्या द्वारे. आता इन्फॉर्म करतं कशाच्या द्वारे? तर थेअरीच्या द्वारे, जे डिस्टिंग्विश करतं, फरक करतं प्रोफेशनल सोशल वर्क मध्ये फ्रॉम इन्फॉर्मल फॉर्म ऑफ हेल्थ. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की थेअरी जर माहीत नसेल तर आपण काम करताना वेगवेगळ्या मेथड्स, प्रिन्सिपल्स, टूल्स सगळं वापरतो, पण बाकी जे स्वतःला सोशल वर्कर म्हणवतात, जे व्हॉलेंटरीली काम करतात लोकांसाठी, तर त्यामधला फरक दिसणार नाही. तो फरक हा थेअरीच्या माध्यमातून दिसेल, कारण ह्याच थेअरी जे आता आपण शिकतोय ते शिकूनच आपण फील्डवर्क करतो की नाही. प्रॅक्टिस म्हणजे काय? तर फील्डवर्क. फील्डवर्क करण्यासाठी आपण काय MSW ऍडमिशन कॉलेजच्या पहिल्या फील्डवर्क करायला गेलो का? तुमच्या वेगवेगळ्या संस्था सेंटर्स व्हिजिट होतात, येऊ विजिट होतात, फील्डवर्क करतात. तर ते फील्डवर्क करण्यासाठी तुम्हाला कसं करणार? मला काहीतरी माहित असायला पाहिजे ना. ही माहिती तुम्हाला हे थेअरी क्लासेस, जे काही क्लासेस तुम्ही शिकता, वर्गामध्ये शिकता, ती थेअरी आहे. तीच तुम्हाला जाऊन तिथे इम्प्लिमेंट करायची. तो अतिशय महत्वाचा भाग हा थेअरी आपल्या प्रोफेशनमध्ये
आता लिहा बेनिफिट्स ऑफ अप्लाइंग सोशल वर्क थेअरी टू प्रॅक्टिस. हा भाग तुम्हाला ना MSW मध्ये पण एवढ्या डीपली कोणी शिकवत नाही. का तर कोणी याचा वापरच करत नाही जास्त, हो की नाही. तुम्ही पण ही नावं किंवा हे पुढे काही थेरीज आपण शिकणार आहोत त्याची नावं सुद्धा ऐकली की नाही, हा थोडस बेनिफिट ऑफ अप्लाइंग सोशल वर्क थेअरी टू प्रॅक्टिस. म्हणजे आपल्याला खूप फायदे आहेत आपल्या थेअरीचे, फक्त आपल्याला त्यात इंटरेस्ट यायला पाहिजे. जर तुम्ही थेअरीत इंटरेस्टच घेतला तर तुम्हाला म्हणजे वाटेल की जसं ब्रूस येथ हायरला वाटतं ना, ते तुम्हालाही वाटू शकतं कारण तुम्ही ते कसं इम्प्लिमेंट करताय तुमच्यावर डिपेंड आहे. ओके नाही. आता ब्रूस येथ हायरला असं वाटतं की काही गरज नाही थेअरीची, त्यांना कसे अनुभव आले असतील, ते प्रॅक्टिसवर जास्त येतात विदाऊट थेअरी. पण प्रॅक्टिस जरी करतात असं कुठलीच गोष्ट नाही की त्याला थेअरीचा बेस नाही, हो की नाही. म्हणजे एक अभ्यासक म्हणून त्यांनी त्यांचं मत मांडलं. बेनिफिट्स ऑफ अप्लाइंग सोशल वर्क थेअरी टू प्रॅक्टिस. आता पॉझिटिव्ह रोल जो आहे थेअरीचा, त्याच्या पॉझिटिव्ह रोल कशामध्ये आहे, प्रॅक्टिस मध्ये थेअरीचा तो मेन्शन करतो. तिकडे कुठलाही डाऊट नाहीये, संशय नाहीये अप्लाय करण्याकरिता थेअरीला प्रॅक्टिस मध्ये. आणि हे फायद्याचंच आहे, महत्वाचंच आहे, बेनिफिशियलच आहे फॉर सोशल वर्कर. आता हा जो बेनिफिट आहे थेअरीचा हा अप्लिकेशन मध्ये आहे प्रॅक्टिसच्या, जो पुढे दिलेलाच आहे. काय एक्सप्लेन करतं तर क्लायंटची सिच्युएशन, म्हणजे आपल्याकडे आलेला जो व्यक्ती, जो समस्या ज्याच्याकडे आहे तो व्यक्ती आणि ट्रेडिंग त्याचं बिहेवियर, म्हणजे क्लायंटची परिस्थितीचं स्पष्टीकरण देतं थेरी आणि त्याच्या वर्तनाचा सुद्धा अंदाज लावला जातो थेरीच्या माध्यमातून. सोबतच एक सोशल वर्करच्या कामाचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो थेरीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जातो. त्याला स्टार्ट पॉइंट काय आहे, पण नवीन सोशल वर्कर असतात त्यांना माहिती नसतं पुढे जाऊन काम करायचं, पण जे काही ते शिकलेले असतात क्लासरूम थेरीमध्ये त्याचा थोडासा सुद्धा ते वापर करून त्याचं काम सुरू करू शकतात, म्हणून त्याला स्टार्टिंग पॉइंट असं म्हटलेलं आहे. सोशल वर्करला मदत होते ह्या थेअरीची कशासाठी तर ऑर्गनाइज प्लॅन करण्यासाठी त्यांच्या कामाचा. आणि हे जी भटकंती आहे आपल्या प्रोफेशनचं तर हे कम्प्लीट फील्ड वर्कच आहे. आपण ते ऑफिसमध्ये बसून कामं नाही करत, आपल्याला फील्डमध्ये जाऊन ऑनगोईंग जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपलं हस्तक्षेप, आपला सहभाग नोंदवायला लागतो. आता ह्या ज्या थेअरी आहे सोशल वर्कला मदत करतात कशासाठी, तसेच त्यांच्या जे कामाचं प्लॅन आहे ते खूप व्यवस्थित सुनियोजित असावे, ऑर्गनाइज असावे त्याच्यासाठी. आणि जे जर हे नसलं तर त्यांना फार भटकंती करायला लागेल, तिकडे तिकडे फिरायला लागेल, वंडरिंग करायला लागेल. वंडरिंग शब्द वापरलाय म्हणजे काय तर भटकंती, आणि ती त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये येऊ नये, त्यांना इकडे तिकडे पळायला लागू नये म्हणून ही जी थेअरीची जोड असेल तर त्यांना त्यांचा ऍक्युरेट प्लॅन मांडता येतो. सोशल वर्करला थेअरी ऑफर करतं एक क्लिअर फ्रेमवर्क, किओटिक सिच्युएशन मध्ये आहे जे काही प्रोव्हाइड करतं अकाउंटेबिलिटी त्यांच्या कामासाठी. किओटिक सिच्युएशन म्हणजे गोंधळलेली परिस्थिती निर्माण होत नाही जर थेअरीची तुम्ही जोड घेतली तर. सोशल वर्करला एक पर्स्पेक्टिव्ह देते थेअरी, कन्सेप्च्युअलाइज करते त्यांचे विचार आणि ऍड्रेस करतं क्लायंटच्या प्रॉब्लेमला विथ अप्रोप्रिएट इंटरव्ह्यू.
आणि सोबतच ज्या काही आपल्या ज्ञानातल्या गॅप्स आहेत, त्रुटी आहेत, जरी आहेत, ते सुद्धा इथून डेव्हलप केल्या जातं प्रॅक्टिस विषय. ठीक आहे, हे झालं बेनिफिट. आता मला सांगा, एवढं सगळं आपण नुसतं कालपासून थेरी 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 शिकतो, तुम्हाला काय वाटते, थेरीची आवश्यकता आहे का की नाही? तुमचं मत नव्हतं. थेरी इज युज्ड इन सोशल वर्क प्रॅक्टिस. तुमचं मत मला अजूनही सांगितलेलं नाहीये, ते सांगा. तर वेगवेगळ्या थेरीज ज्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. कारण काय, आता वेगवेगळ्या थेरीज वर आपण ऍक्च्युअल आलोय की ओरिएंटिंग थेरीज आहे, डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा ऍक्च्युअल थेरीमध्ये, नेमक्या थेरीमध्ये काय सांगितलंय, जनरल सिस्टीम थेरी आहे, ओरिएंटिंग थेरी आहे, अजूनही एन नंबर ऑफ थेरीजचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हे ऍक्च्युअल थेरी शिकण्याच्या आधी आपण सगळा जो बॅकग्राऊंड आहे तो शिकू. ठीक आहे, सोशल वर्क कार्य सराव मध्ये वापरलेले. आता वेगवेगळ्या थेरीज आपल्याला शिकायच्या. सगळ्यात आधी काय करा, म्हणजे तुम्हाला ओरिएंटिंग थेरी शिकवणार आहे, कल्चरल लॅब थेरी शिकवणार आहे, डिफरन्शियल असोसिएशन थेरी शिकवणार आहे, सोशल एक्सचेंज अँड फील्ड थेरी. किती सांगितल्या मी बघा. फर्स्ट ओरिएंटिंग थेरी, फर्स्ट कल्चरल लॅब थेरी, सेकंड डिफरन्शियल असोसिएशन थेरी, थर्ड सोशल एक्सचेंज थेरी, फोर्थ आणि फील्ड थेरी, फिफ्थ. 5 थेरी आपण शिकणार आहोत. तर ह्या 5 थेरी तुम्ही लिहिणार कशा, एक सर्कल करून घ्या, इथे लिहा सोशल वर्क थेअरी, इथे लिहून घ्या युज्ड इन प्रॅक्टिस. आता तुम्ही असं इथे पहिली, इथे दुसरी, इथे तिसरी, इथे चौथी आणि पाचवी असे टोक करा. नंबर द्या 1 3 4 5. पहिल्या याच्यात लिहा ओरिएंटिंग थेरी, दुसऱ्या याच्यात लिहा कल्चरल लॅग, कल्चरल लॅग LAG थेरी, तिसऱ्या याच्यात लिहा डिफरन्शियल असोसिएशन, डिफरन्शियल असोसिएशन थेरी, आणि चौथी लिहा सोशल
चेंज थेअरी असं लिहा म्हणजे लक्षात राहील. 5वी लिहा फील्ड थेअरी. ठीक आहे, 5 थेअरी लिहून घ्या. एक्सप्लेन करूया. लिहिताना थोडस डायग्रामॅटिक पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला फायदा होईल. हाच थेअरीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ती पहिली थेअरी आपण शिकणार आहोत, ओरिएंटिंग थेअरी. सोप्या ओरिएंटिंग थेअरी. या ओरिएंटिंग थेअरी मध्ये काय केलं जातं तर इथं डिस्क्राईब केलं जातं आणि एक्सप्लेन केलं जातं, वर्णन आणि स्पष्टीकरण. कशाचं तर मानवाच्या वर्तनाचं, बिहेवियरचं. पर्टिक्युलरली व्हॉट, जेव्हा ते हाऊ प्रॉब्लेम डेव्हलप म्हणजे एखादी समस्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर डेव्हलप होतीये येतीये तर त्याचं स्पष्टीकरण आणि वर्णन ह्या ओरिएंटिंग थेअरी मध्ये केलं जातं. आता खूप साऱ्या वेगवेगळ्या थेअरीज आहेत ज्या इतर डिसिप्लिन्स मधनं घेतलेल्या आहेत, इन्क्लुडिंग वेगवेगळ्या डिसिप्लिन्स म्हणजे बायोलॉजी आहे, सायकोलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि ह्याच्याशी अजून संबंधित असणारे इतरही आस्पेक्ट्स आहे सोशल वर्कचे, इन्क्लुडिंग व्हॉट, इन्क्लुडिंग ह्युमन डेव्हलपमेंट, ह्युमन पर्सनॅलिटी, फॅमिली सिस्टीम आणि पॉलिटिकल पॉवर. लिहा हे 4 मुद्दे. आता हे 4 मुद्दे लिहिताना तुम्ही असा हे करा. पहिल्या याच्यात लिहा ह्युमन डेव्हलपमेंट. ठीक आहे, ते झालं पहिलं. दुसरं लिहा पर्सनॅलिटी. तिसरं लिहा फॅमिली सिस्टम. आणि चौथं लिहा पॉलिटिकल पॉवर. 4 गोष्टी आहेत. ठीक आहे. ओरिएंटिंग थेअरी ऑल्सो अटेम्प्ट टू एक्सप्लेन लार्ज स्केल सोसायटल प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल गरिबी आहे, मानसिक आजार आहे, गुन्हेगारी आहे, वंशवाद आहे, रेसियल डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो, वांशिक भेदभाव. ह्यासारख्या ज्या मोठ्या मोठ्या समस्या, ह्या मोठ्या समस्यांच्या प्रमाणात सामाजिक समस्या म्हणून आपण याला कन्सिडर करतो, त्या सामाजिक समस्यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न ह्या ओरिएंटिंग थेअरीमध्ये केला. कारण ह्या ओरिएंटिंग थेअरीमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट कसं होतंय त्याचा विचार केला आहे, मानवाची व्यक्तिमत्व कसं, त्याचं पर्सनॅलिटी काय त्याचा विचार केलाय, पॉलिटिकल पॉवर काय आहे, फॅमिली सिस्टीम काय आहे, हे सगळं ह्याच्यात बघितलं गेलंय. परत एकदा सांगते की ओरिएंटिंग थेअरीमध्ये काय केलं जातं, डिस्क्राईब केलं जातं आणि एक्सप्लेन केलं जातं मानवाचं बिहेवियर, पर्टिक्युलरली जेव्हा त्या मानवाच्या आयुष्यामध्ये समस्या येते तेव्हा. आता खूप साऱ्या थेअरीज आपण वेगवेगळ्या डिसिप्लिन्स मध्ये घेतल्या आहेत, बायोलॉजी आहे, सायकोलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि ह्या थेअरीच्या संबंधित असणारे वेगवेगळे घटक सुद्धा आहेत सोशल वर्कचे, ज्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट ऍड आहे, ह्युमन पर्सनॅलिटी ऍड आहे, कौटुंबिक यंत्रणा ज्याला आपण फॅमिली सिस्टीम म्हणतो ती आहे आणि पॉलिटिकल पॉवर सुद्धा आहे. आता ओरिएंटिंग थेअरी मध्ये एक प्रयत्न केला जातो की लार्ज स्केलचे जे सोसायटल प्रॉब्लेम्स आहेत ते एक्सप्लेन करण्याचा. फॉर एक्झाम्पल गरिबी, मानसिक आजार, क्राईम आणि रेसियल डिस्क्रिमिनेशन. ही झाली
ओरिएंटिंग थेरी. 5 थेरी मी तुम्हाला आधी लिहून दिल्या. त्यातली दुसरी लिहा, जनरल सिस्टम्स थेअरी. जनरल सिस्टम थेअरी. जनरल सिस्टम थेअरी. सिस्टीम थेअरी. It focus mainly was तर रेसिप्रोकल जे नातेसंबंध आहे त्याच्यावर फोकस करतो. आता रेसिप्रोकल नातेसंबंध कुणामधले, एलिमेंट्स ऑफ सिस्टीम, म्हणजे यंत्रणेचे जे घटक आहे ते जे डेव्हलप केले जातात आणि ऑर्गनाइज केले जातात युनिट ऑफ इंटरडिपेंडंट ट्रान्सॅक्टिंग आणि म्युच्युअली इन्फ्लुएन्सिंगच्या द्वारे. हा एक पार्ट आहे इंडिव्हिज्युअल किंवा कलेक्टिव्ह लेव्हलचा त्यांच्या सब युनिटचा विदिन अँड आयडेंटिफिएबल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लिहा, हे जनरल सिस्टम थेअरी विषयी जे काही मत मांडले त्यांचं नाव लिहा. सिप्रिन 1975. SIPARIN. बघा, it focus mainly on the reciprocal relationship between the elements of a system, develop an organized unit of interdependent transacting and mutually influencing parts. In bracket, individual level ला किंवा collective basis वर त्यांच्या सब युनिट मध्ये within an identifiable environment. थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाईल, मी एक्सप्लेन करते. मुख्यतः काय म्हणताय, जी सिस्टीम आहे, जी काही समाजाची यंत्रणा आहे, समाजाची यंत्रणा घटकांमधले जे परस्पर संबंध आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो असं येतं. आणि ह्याच्यामध्ये काही ओळखण्या जोग्या गोष्टी आहेत. वातावरणामध्ये परस्पर इंटरडिपेंडंट काय येते, व्यवहार करणारे आहेत ते लोक कन्सिडर केली. परस्पर प्रभावित करणारे भाग देखील आहेत. त्याच्यामध्ये व्यक्ती किंवा सामूहिक गट आणि त्यांची युनिट विकसित आणि संघटित युनिट असं सुद्धा म्हटलेलं आहे सिप्रिन. आता ही जी थेअरी एक अटेन्शन ड्रॉ करतो सोशल वर्करचं इंडिव्हिज्युअल करिता आणि वेगवेगळ्या सिस्टीम करता ज्या विदिन द ग्रुप आहे, ऑर्गनायझेशन मध्ये आणि सोसायटीज मध्ये सुद्धा आहे. म्हणजे ही जी जनरल सिस्टीम थेअरी आहे ही इंडिव्हिज्युअल वर फारसा फोकस करत नाही, हो की नाही. जर आम्ही क्लिअर करून घेतो तुम्हाला समजतं. आता ही जी जनरल सिस्टीम थेअरी हे अटेन्शन ड्रॉ करतं सोशल वर्करचं एका इंडिव्हिज्युअल करिता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत विदिन ग्रुप, ऑर्गनायझेशन, सोसायटी एक्सेट्रा. आता जे फंक्शन आहे इन ऑर्डर टू इंटरव्हेन, म्हणजे इंटरव्हेन्शन करण्यासाठी जे कार्य आहे त्या कार्यामध्ये मल्टिपल स्टेजेस ह्याच्यामध्ये आहेत. खूप साऱ्या
कार्य याच्यामध्ये आहे इंडिव्हिज्युअलच्या लाईफच्या संदर्भात. ॲज अन इंडिव्हिज्युअल जर आपण म्हटलं तर त्याच्याशी काम करत असताना, त्या एका व्यक्तीशी ॲज अ क्लायंट म्हणून काम करत असताना त्याच्या आयुष्याचा सगळाच भाग आपण उलगडून पाहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागणार आहे आणि वेगवेगळ्या टाईपचं नॉलेज सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे आणि त्यावेळी आपल्याला थेअरीचा आधार मिळतो. आता अंडरस्टँडिंग जी आहे ह्युमन कंडिशनची, त्याच्यावर जर फोकस केलं आणि त्याला जर कन्सिडर केलं क्रॉस कल्चरल एलिमेंट्समध्ये, तर जनरल सिस्टीम थेअरीनी हेल्प केली आहे सोशल वर्करचं जी अंडरस्टँडिंग आहे, जी समज आहे ती डेव्हलप करण्यासाठी ह्युमन बिहेवियरच्या संदर्भात. आता ह्युमन बिहेवियर आणि त्या ह्युमन बिहेवियरला पूरक असणारं सामाजिक वातावरण. ठीक आहे, इथे एवढं म्हणतात. क्रॉस कल्चरल घटकांचा विचार करून त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे. जनरल सिस्टीम थेअरीने सामाजिक वातावरणाचे मानसिक देखील समजून घेण्यासाठी मदत केली. जनरल सिस्टीम थेअरीमध्ये एवढंच सांगितलेलं आहे. तिसरी थेअरी लिहा, सायकोडायनॅमिक थेअरी. तिसरी सायकोडायनॅमिक थेअरी. सायकोडायनॅमिक डायनॅमिक थेअरी लिहून. आता ही जी सायकोडायनॅमिक थेअरी आहे ही इम्फसाइज करते की कशा प्रकारे आपल्या आंतरिक ऊर्जा ज्या आहेत, मानवात जे विचार करण्याची पद्धत, भावना, मन ह्याच्याशी संबंधित असणारी ही थेअरी आहे. ही इम्फसाइज करते की कशा प्रकारे इनर एनर्जीज ज्या आहेत त्या आउटर फोर्सेस बरोबर म्हणजे एक्सटर्नल फोर्सेस बरोबर कशा प्रकारे इंटरॅक्ट करतील, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो इमोशनल डेव्हलपमेंटवर, आंतरिक जे विचार आहे ते बाह्य फोर्सेसवर कशा प्रकारे इंटरॅक्शन करेल आणि त्याचा फायदा आपल्याला आपलं इमोशनल डेव्हलपमेंट करण्यासाठी पॉझिटिव्हली कसं हेल्पफुल होईल. आता ह्या थेअरीनुसार ज्या आपल्या भावना अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्या मानवी वर्तनामध्ये आणि त्या संबंधित आहे की कशा प्रकारे इंटरनल ज्या गरजा आहे, आंतरिक ज्या गरजा आहे मानवाच्या किंवा इच्छा किंवा भावना किंवा मोटिवेशन हे ह्युमन बिहेवियरला मिळेल, ह्यासाठी ही थेअरी आहे. आता कशा प्रकारे आपला इगो मेडिएट करतो मध्यान्ह साधतो बिटवीन द इंडिव्हिज्युअल आणि त्यांचं एन्व्हायरमेंट, ह्याच्यावर फोकस केला आहे. सोशल वर्कर्स हे फॅसिलिटेट करू शकतात हिलिंग बाय प्लेसिंग अटेन्शन ऑन अ क्लायंट इगो डिफेन्स मेकॅनिझम. कधी कधी असं होतं ना की डिफेन्स मेकॅनिझम वापरतो की केलेल्या गोष्टी असतो पण त्या मी केलेल्याच नाही आहे किंवा त्या कशा पद्धतीने योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला म्हणतो आपण डिफेन्स मेकॅनिझम. पण कशासाठी, तर स्वतःला किंवा त्या इंडिव्हिज्युअलला प्रोटेक्ट करण्यासाठी, ओव्हरवेल्म होऊ नये किंवा इम्पल्सेस किंवा थेट त्याच्यामध्ये येऊ नये
म्हणजेच काय, व्यक्ती आणि व्यक्तीचं जे वातावरण आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि व्यक्ती आणि व्यक्तीच्या वातावरणामधला जो इगो आहे, जो अहंकार आहे, हा कशा प्रकारे मदती करतो ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणारी ही थेरी म्हणजे सायकोडायनॅमिक थेरी आहे. आता ह्या थेरीचा वापर करून सामाजिक कार्यकर्ते काय करतात, तर त्यांच्याकडे आलेले जे क्लायंट आहे त्या क्लायंटची जी अहंकार संरक्षण यंत्रणा आहे त्याकडे लक्ष देतात. आता ते लक्ष देऊन ते काय करतात, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना काय उपचार द्यायचे त्या उपचारांना सुलभ करण्याचा ते प्रयत्न करतात, जेणेकरून व्यक्तींचा जो आवेग आहे तो आवेग आपल्याला बघता येईल, समजून घेता येईल आणि धमक्यांद्वारे म्हणजे घाबरण्यापासून दबून जाण्यापासून देखील वाचता येईल, असं ह्या सायकोडायनॅमिक थेरीमध्ये सांगितलेलं आहे. सोशल लर्निंग थेरी. सोशल लर्निंग थेरी ह्याच थेरीला बिहेवियरिझम और बिहेवियर थेरी परीक्षेच्या दृष्टिकोनाचा अतिशय महत्वाचा मुद्दा. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारले जाईल की सोशल लर्निंग थेरी म्हणजे काय किंवा कशाला सोशल लर्निंग थेरी म्हणतात. खाली काही ऑप्शन्स दिलेले राहील आणि त्या ऑप्शन मध्ये आपल्याला बिहेवियरिझम और बिहेवियर थेरी असं ऑप्शन दिलेलं पण असू शकतं. तो तुम्ही ते नोट डाऊन करा. ओके. सोशल लर्निंग थेरी इज ऑल्सो नोन ॲज बिहेवियरिझम और बिहेवियर ही बेस्ड आहे, जी मानवाची सायकोलॉजी म्हणजे त्याची जी मानसिकता आहे शिकण्याची त्याच्यावर बेस असणारी ही थेरी आहे. आता इथं कशावर फोकस करण्यात आला आहे की कशा प्रकारे इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती त्याची कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग डेव्हलप करतो, म्हणजे बौद्धिकता ती कशी डेव्हलप करतो ही या थेरीद्वारे मांडली आहे. सोशल वर्कर्स इथे समजून घेऊ शकतात की कशा प्रकारे हे कॉग्नेटिव्ह स्ट्रक्चर्स संरचना ज्या आहेत बौद्धिक पातळीच्या ह्या इनेबल करतात, सक्षम करतात. कशासाठी, तर अडॉप्ट करण्यासाठी आणि ऑर्गनाइज करण्यासाठी. ते एक्सेप्ट पण करायचे आहे, सामावून पण घ्यायचे स्वतःमध्ये आणि ते करायचे आहे. सो जेव्हा आपण डील करतो प्रॉब्लेम बिहेवियर बरोबर, तेव्हा सोशल वर्कर जे की एम्प्लॉय करतात ह्या थेरीला ते फोकस सुद्धा करतात. कशावर, तर जे रिइन्फोर्समेंट आहे त्या रिइन्फोर्समेंट मध्ये बदल हवा त्याकरिता जे परपेच्युएट करतात त्या बिहेवियरला. म्हणजेच काय करतात, तर ही जी संज्ञानात्मक ज्याला बौद्धिक कार्य ज्याला आपण म्हणतो कॉग्नेटिव्ह म्हणतो त्याला संज्ञानात्मक असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता डीलिंग विथ प्रॉब्लेम, जेव्हा समस्येबरोबर सोशल वर्कर डील करत असतो त्यावेळी सामाजिक शिक्षण सिद्धांत हा वर्तनवाद किंवा वर्तन असं त्याला जेव्हा आपण म्हणतो, तो काय करतो, तर शिकण्याचं जे मानसशास्त्र आहे त्याच्यावर ते आधारित आहे. व्यक्ती संज्ञानात्मक कार्य कसं विकसित करतात यावर लक्ष केंद्रित करतात. सामाजिक कार्यकर्ते समजून घेऊ शकतात की ह्या ज्या संज्ञानात्मक संरचना या अनुकूल संघटना कशी सक्षम होईल ह्यावर लक्ष केंद्रित करतात. आणि म्हणून समस्या वर्तन हाताळताना सामाजिक कार्यकर्ते ह्या सिद्धांताचा अतिशय प्रभावशाली वापर करतात आणि वर्तन कायम कसं करता येईल, त्याचं मजबूतीकरण कसं करता येईल ह्यावर, त्याच्यामध्ये अजून चांगला पॉझिटिव्हली बदल कसा करता येईल ह्याच्यावर लक्ष केंद्रित करतात. एक थेरी मध्ये आपली सुटली होती, जेव्हा तुम्हाला डायग्रामॅटिक सुटली होती ती आहे कॉन्फ्लिक्ट थेरी. बरं, ही थेरी समजून घ्यायला आपल्याला थोडा वेळ जाईल. कॉन्फ्लिक्ट थेरी तुम्हाला एक टास्क देते की कॉन्फ्लिक्ट थेरी मध्ये कोणतं नाव येतं. कार्ल मार्क्स नाव ऐकलंय का, त्याला डायलेक्टिक थेरी सुद्धा म्हणतात. तुम्ही लिहून ठेवा कॉन्फ्लिक्ट थेरी. ही थोडी समजून घ्यायला वेळ जाईल, आता आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. पण फार काही टेक्निकल असं ह्याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, टेक्निकल असं ह्याच्यामध्ये काहीही नाही जे की आपल्याला लक्षात राहणार नाही. सो ऑनवर्ड आपण
जे काही आज शिकवलंय त्याचं रिव्हिजन करा, वाचन करा. सुरुवातीला